पुढची बातमी आहे जळगावमधून। जळगावच्या अमळनेरमध्ये शासकीय रुग्णालयातील असुविधा आणि अस्वच्छतेचं धक्कादायक असं वास्तव आता समोर आलंय। रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचारानंतर उघड्यावर पडलेल्या इंजेक्शनसह सलाईन तसंच पडून होती। न्यूज 18 मराठीवर दाखवलेल्या या बातमीची दखल स्थानिक आमदार अनिल पाटलांनी घेतली। अनिल पाटलांनी या रुग्णालयाचा दौरा करत अस्वच्छतेवरून प्रशासनाला धारेवर धरला। तुटलेला दरवाजा, अस्वच्छ बेडशीट अशा अनेक गोष्टींवरून त्यांनी संताप व्यक्त केलाय। आमदारांनी फटकारल्यानंतर मग तातडीने रुग्णालय प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवली आहे। जळगावच्या अमळनेर ग्रामीण रुग्णालयात घाणीचं साम्राज्य, यासोबतच अमळनेरचं रुग्णालय व्हेंटिलेटरवर असल्याची बातमी न्यूज 18 मराठीवर धडकताच या ठिकाणी स्थानिक माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी व्हिजिट केली। यासोबतच जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी असतील किंवा कर्मचारी यांनी स्वतः प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी येऊन पाहणी केली। आज जर आपण बघतोय तर या न्यूज 18 लोकमतच्या न्यूज 18 मराठीच्या या बातमीनंतर आपण याच महिलाच्या या वार्डामध्ये आहोत, ज्या ठिकाणी पूर्ण घाणीचं साम्राज्य आपण दाखवलेलं होतं। मात्र तेच आज काल बातमी लागताच या ठिकाणी आज स्वच्छता केलेल्या दिसून येत आहे। बायोवेस्टचं जे मटेरियल आहे ते देखील या ठिकाणी त्यांच्या या डस्टबिन मध्ये दिसून येत आहे आणि संपूर्णतः हा जो महिलांचा वार्ड आहे तो कुठेतरी स्वच्छ आणि प्रसन्न करण्याचं काम या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी न्यूज 18 मराठीवर बातमी धडकल्यानंतर दिसतं आहे। आपण या ठिकाणी बघतोय की रुग्णांना चांगली सुविधा मिळावी यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात धडपड करत असतं। मात्र या ठिकाणच्या कामचुकार कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांच्या या व्यथा मांडण्याचं काम आणि दुर्दैवी अवस्थेत जे व्हेंटिलेटर वरती होतं ग्रामीण रुग्णालय अमळनेरचं ते काम या ठिकाणी न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून ज्यावेळेस बातमी प्रकाशित झाली त्या बातमीनंतर या ठिकाणचे स्थानिक माजी मंत्री असतील आमदार अनिल पाटील यांनी या ठिकाणी आज सकाळी व्हिजिट केली। बातमीची दखल घेत या ठिकाणी अधिकारी असतील किंवा कर्मचारी या ठिकाणी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी देखील या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर आज आमदार या ठिकाणी येतील, पत्रकार या ठिकाणी येतील म्हणून या ठिकाणची स्वच्छता झाली की काय असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। मात्र ज्या रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी दाखल होतो त्याच्यासाठी स्वच्छता असेल की त्याच्यासाठी व्यवस्था या ठिकाणी यापुढेही होईल का हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। आणि याआधी ज्या पद्धतीने कामचुकार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या ठिकाणी अस्वच्छता होती, आपण त्या बातमीची दखल घेतली। त्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर आता अधिकारी असो कर्मचारी असो हे नेमके त्याच्यावरती कारवाई होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव। दैनंदिन साफसफाई असे मी तुम्हाला सांगतो, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला डेली मी सकाळ संध्याकाळ फोटोग्राफ टाकायला लावतो। प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जे काम केलं आहे त्याचं पूर्ण चॅट आहे, एक लॉगबुक पण मेंटेन केलेलं आहे। त्या दिवशी ज्यांनी केलेलं नसेल तर त्यांना आपण विचारणा करणार। यानंतरची बातमी आहे